नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. चला तर मग वही घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचे आहे. सर्व प्रश्न जे असणार आहेत ते महत्त्वाचे आणि माहितीसह आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. आजचा आपला भाग कितवा असणार आहे? 531वा असणार आहे. चॅनलचं नाव आहे लक्ष सरकारी नोकरी. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. इंस्टाग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिन्ही ठिकाणी आपल्याला जॉईन व्हायचं आहे. त्या तिन्ही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने PDF हे प्राप्त होऊन जातील. आजची तारीख आहे 4 ऑगस्ट 2026. या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेऊया. पहिलाच प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रश्न काय आहे? भारताचे 101वे रामसर स्थळ खालीलपैकी कोणते बनले आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर रामसर स्थळ जर आपण पाहिलं तर रामसर स्थळ ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची असलेली पाणथळ ठिकाणे आहेत. 1971 साली इराणच्या रामसर शहरात झालेल्या करारानुसार ही स्थळे निवडली जातात. रामसर स्थळ जे आहे तर ते इराण शहरामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि 1971 साली इराणच्या रामसर शहरात हा करार झाला होता आणि या करारानुसार ही स्थळे ही निवडली जातात. आता भारतातील कितवं असणार आहे? 101वं असणार आहे. 100वा हे महत्त्वाचे असणार आहे. 100 देखील आपण या ठिकाणी कव्हर करून घेणारच आहोत. त्या अगोदर 101वं पाहूया. 101वे आहे पर्याय क, ग्लॉस सरोवर. ग्लॉस सरोवर हे भारताचे 101वे रामसर स्थळ म्हणून त्याला दर्जा प्राप्त झाला आहे. कितवे आहे? 101वे आहे. 100वे आणि 99वे या ठिकाणी पाहूया. जर 99 पाहिलं तर 99 हे होतं शेखा झील पक्षी अभयारण्य, हे 99 होतं. 100वा आहे बघा जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, ज्याला आपण सुरहाताल म्हणतो. सुरहाताल जे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. 100वा कोणत्या राज्यामध्ये असं विचारलं तर ते लक्षात ठेवायचं आहे, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे 100वं जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य सुरहाताल, ज्याला आपण म्हणतो. आणि 101वा असणार आहे ग्लॉस सरोवर, जे अरुणाचल प्रदेश कोणत्या राज्यामध्ये आहे? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे हे ग्लॉस सरोवर, जे त्या राज्यातील पहिलं रामसर स्थळ असणार आहे. अरुणाचल प्रदेशातील पहिलं रामसर स्थळ कोणतं असणार आहे तर ग्लॉस सरोवर. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर 100वा कोणता आहे? ग्लॉस सरोवर. अरुणाचल प्रदेशातील पहिलं कोणतं आहे? ग्लॉस सरोवर. 100वा कोणतं होतं? जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, हे विचारलं जाऊ शकतं. आणि रामसर स्थळाची सुरुवात जर आपण पाहिली तर 1971 साली झालेल्या करारानुसार करण्यात आलेली आहे. झाले 3 महत्त्वाचे प्रश्न. त्यानंतर पुढचा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणार. याबाबत सर्व डिटेल माहिती आपण अगोदर कव्हर केली आहे. इथे थोडीशी महत्त्वाची माहिती कव्हर करणार आहोत. म्हणजे सेपरेट पदक आपण घेतलेलेच आहेत. इथे आपण फक्त किती पदके जिंकली, आयोजन कोठे करण्यात आलं होतं आणि पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे, भारताचा क्रमांक कितवा, याबद्दल डिटेल माहिती या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. महत्त्वाची माहिती लिहून घ्यायची आहे. जर जुलै 2026 मध्ये कोणती परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये आपण कोणती परीक्षा देत असाल तर त्यावर एक प्रश्न हा हमखास विचारला जाईल. जुलै 2026 मध्ये पार पडलेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026, ज्यामध्ये भारताने सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. ज्याचं उत्तर आहे पर्याय अ, 39. 39 पदके ही आपल्या भारताने जिंकलेली आहेत. किती? 39. खेळनिहाय पदके जर आपण पाहिले तर सर्वाधिक पदके जर आपल्या भारताने जिंकली असतील तर ती ॲथलेटिक्स या प्रकारामध्ये. कोणत्या प्रकारामध्ये? ॲथलेटिक्स. लक्षात ठेवायचं आहे. ॲथलेटिक्स या प्रकारामध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत.
जर विचारलं सर्वाधिक सुवर्ण पदक कोणत्या खेळ प्रकारामध्ये भारताने जिंकलेल्या, तर सर्वाधिक सुवर्ण पदक जर आपण पाहिलं तर ते 7 बॉक्सिंग या खेळामध्ये जिंकले आहेत. लक्षात ठेवायचा आहे. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. भारताने ज्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या बघा, तर त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक जर कोणत्या खेळ प्रकारामध्ये जिंकले असतील तर त्याचं नाव आहे बॉक्सिंग. बॉक्सिंगमध्ये भारताने एकूण 7 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. एकूण पदक जर विचारलं 10 बॉक्सिंगमध्ये तर 10, त्यामध्ये 7 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक. त्यानंतर ॲथलेटिक्स जर विचारलं तर ॲथलेटिक्समध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत, परंतु सुवर्ण पदक फक्त 3च आहेत. किती? 3. 3 सुवर्ण पदक, 7 रौप्य पदक, 6 कांस्य पदक. त्यानंतर जुडोमध्ये 4 पदके जिंकले, त्यामध्ये 2 सुवर्ण पदक आहेत, 1 रौप्य पदक आहे, 1 कांस्य पदक आहे. वेट लिफ्टिंगमध्ये 8 पदके जिंकलेले, त्यामध्ये 1च सुवर्ण पदक आहे, 6 रौप्य आहेत आणि 1 कांस्य पदक. पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये फक्त 1 कांस्य पदक भारताला जिंकता आलेलं आहे. असे 39 पदके ही आपल्या भारताने जिंकलेले आहेत. जर एकूण सुवर्ण पदक आपण पाहिले तर एकूण सुवर्ण पदक हे भारताने 13 जिंकलेले आहेत. यावर प्रश्न विचारला जातो. ही सर्व महत्त्वाची माहिती आहे, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. याचा PDF देखील आपल्याला प्राप्त होणारच आहे, परंतु जेवढी माहिती आपण लिहितो बघा तर ती जास्त लक्षात राहते. 13 सुवर्ण पदक या स्पर्धेमध्ये आपल्याला भारताने जिंकलेले पाहायला दिसून येतात. या स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. एक महत्त्वाचा प्रश्न, येणारी जी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा असणार आहे तर त्या स्पर्धेचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. गुजरात, भारतातील गुजरात शहरामध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये कोठे? तर अहमदाबाद. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात येणार आहे. आता येऊया पदक तालिकेमध्ये. पदक तालिकेमध्ये भारताचं स्थान कितवं आहे? तर भारताचं स्थान हे पदक तालिकेमध्ये 4थं होतं. पहिल्या क्रमांकावर कोणता देश होता? तर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया देशाने प्रथम क्रमांक पदक तालिकेमध्ये पटकावलेला आहे. सर्वाधिक पदके त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने पटकावलेले आहेत. याच ऑस्ट्रेलियामध्ये या स्पर्धेचं आयोजन होणार होतं, परंतु ते हलवण्यात आलं. कोठे करण्यात आलं? तर ग्लासगो, स्कॉटलंड या ठिकाणी करण्यात आलं आहे. आतापर्यंत भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर भारताने सर्वाधिक पदके ही 2010 मध्ये जिंकली होती. लक्षात ठेवायचे 2010 मध्ये. भारताने आतापर्यंत किती वेळा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आहे? जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे, आणि नसेल माहिती तरी कमेंट करून सांगायचं आहे की मला या प्रश्नाची माहिती नाही. ती माहिती आपल्याला टेलिग्रामला प्राप्त करून मी देतो. तिसरा प्रश्न, हा प्रश्न बहुतेक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. प्रश्न काय आहे? 45वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर हा जो काही पुरस्कार आहे तर तो टिळक स्मारक ट्रस्टद्वारे प्रदान केला जातो. लक्षात ठेवायचा आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत? दीपक टिळक. दीपक टिळक असे त्याचे अध्यक्ष आहेत या टिळक स्मारक ट्रस्टचे. हा 45वा पुरस्कार जर आपण पाहिला तर अमित शहा यांच्या हस्ते, लक्षात ठेवायचं आहे, अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला आहे. आता हे अजित डोवाल कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ज्याला आपण NSA म्हणतो. NSA आहेत भारताचे अजित डोवाल, ज्यांना 45वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान केला जातो. यावर्षी अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला आहे. स्थळ कोणतं? महाराष्ट्र मंडळ मैदान, गुलटेकडी, पुणे या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. पुरस्काराचं कारण तर राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय जे काही योगदान त्यांनी आतापर्यंत दिलं आहे, तर त्या निमित्ताने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. 2024 यावर्षीचा पुरस्कार हा सुधा मूर्ती यांना प्रदान करण्यात आला होता. गेल्या वर्षीचा पुरस्कार हा नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आला होता. आणि 2020चा लक्षात ठेवायचा आहे, सोनम वांगचुक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे 2020चा. या पुरस्काराची सुरुवात आपण पाहिली तर 1983 पासून या पुरस्काराची सुरुवातही झाली आहे, जेव्हा आपण भारताने पहिला विश्वकप जिंकला होता. कोणाच्या नेतृत्वामध्ये? कपिल देवच्या नेतृत्वामध्ये. आणि त्याच वर्षी या पुरस्काराची सुरुवातही झाली आहे. पुढचा प्रश्न आहे चौथा.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा, ज्याला आपण गोल्डन बॉय या टोपणनावाने ओळखतो, तर हाच गोल्डन बॉय किंवा भालाफेकपटू या नीरज चोप्राने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये कोणते पदक जिंकले आहे किंवा कोणते पदक पटकावलेले आहे, प्रश्न हा महत्त्वाचा आहे अतिशय. यावर देखील प्रश्न विचारला जातो, याला आपण स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय ब, रौप्य पदक. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे, प्रश्न विचारला तर भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. नीरजची सर्वोत्तम कामगिरी जर आपण पाहिली तर 85.83 मीटर थ्रो, किती? 85.83 मीटर थ्रो फेकत नीरजने रौप्य पदक पटकावलं, जे दुसरं पदक असतं. पहिलं पदक हे सुवर्ण पदक हे श्रीलंकेच्या रुमेश पथिरगे यांनी पटकावलेलं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक. रौप्य पदक आपल्या भारताच्या नीरज चोप्राने पटकावलेलं आहे. आणि कांस्य पदक देखील आपल्या भारतालाच प्राप्त झालेलं आहे. त्याचं नाव आहे यशवीर सिंग यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. त्यांनी 85.41 मीटरचा थ्रो फेकला होता, हे लक्षात ठेवायचं आहे. 85.83 मीटरचा थ्रो हा नीरज चोप्राने फेकला. 85.41 मीटरचा थ्रो हा यशवीर सिंग यांनी फेकला. आणि सर्वोत्तम जर फेक पाहिलं तर 89.75 हा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी करणारा थ्रो असून हा रुमेश पथिरगे यांनी फेकला होता, जो सुवर्ण पदक विजेता आहे. कोणत्या देशाचा आहे? श्रीलंका देशाचा आहे. झालं एवढं क्लिअर. प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच डॉक्टर डी.वाय. पाटील, आपल्याला माहिती असेलच, मुंबईमध्ये डी.वाय. पाटील यांच्या नावावर स्टेडियम आहे, ज्या ठिकाणी IPLचे सामने आणि इंटरनॅशनल देखील सामने काही खेळवले गेले आहेत. IPLचे सामने दरवर्षी त्या ठिकाणी खेळवले जातात. तर ज्यांचं नाव आहे डी.वाय. पाटील, तर त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. वयाच्या 90व्या वर्षी की 91व्या वर्षी त्यांचं निधन झालं. लक्षात ठेवायचं, तारीख अजून फिक्स नाही, जरा कन्फ्युजन आहे. तर ते आपण टेलिग्रामला दूर करूयाच. तर डी.वाय. पाटील यांचं निधन झालं आहे. त्यांनी वेगवेगळ्या राज्याचा राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला होता. आता कोणत्या राज्याचा कार्यभार त्यांनी आतापर्यंत सांभाळलेला नाही, यावर प्रश्न विचारण्यात आला आहे. तर पर्याय अ, महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल पदाचा कार्यभार त्यांनी आतापर्यंत सांभाळलेला नव्हता. बाकी त्रिपुरा जर आपण पाहिलं, पश्चिम बंगाल पाहिलं, बिहार पाहिलं, हे जे काही 3 राज्य आहेत, तर या तिन्ही राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यभार हा स्वीकारला होता या अगोदर. म्हणजे ते माजी राज्यपाल आहेत, ज्यांचं डी.वाय. पाटील असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं अलीकडेच निधन झालं आहे. शिक्षण महर्षी जर आपण पाहिलं तर ते या उपाधीने कोणास ओळखलं जातं, तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांना शिक्षण महर्षी या उपाधीने ओळखलं जातं. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जर योगदान आपण पाहिलं तर या डी.वाय. पाटील यांनी दिलं होतं. 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. केव्हा? 1935 साली त्यांचा जन्म झाला असून 2026 या वर्षी त्यांचं निधन झालेलं, म्हणजे 91 वर्ष. लक्षात ठेवायचं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहे अंबाप. एक कारकीर्द जर आपण पाहिली त्यांची, राजकीय कारकीर्द म्हणजे राजकारण जर पाहिलं तर त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या 3 राज्याचे राज्यपाल ते राहून गेले आहेत. डी.वाय. पाटील राजकीय कारकीर्द सुरुवात जर आपण पाहिली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून त्यांची सुरुवात झाली आहे. काँग्रेसमधून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. 1957 ते 1962 या काळामध्ये डी.वाय. पाटील हे कोल्हापूरचे महापौर होते. कोणत्या काळात? कोल्हापूरचे महापौर. कोल्हापूरसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर 1957 ते 1962 या काळामध्ये ते कोल्हापूरचे महापौर होते. त्यानंतर 1967 आणि 1972 या काळामध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. कोणत्या काळात? 1967 आणि 1972 या काळामध्ये ते पन्हाळा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये भारत सरकारचा 4था सर्वोच्च पुरस्कार कोणता असतो? पद्मश्री असतो. तर हा पद्मश्री पुरस्कार त्यांना 1991 साली प्रदान करण्यात आला आहे. की अंत्य वर्षी 1991 साली त्यांना भारत सरकारद्वारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर मानद डॉक्टरेट पदवी ही वर्ल्ड युनिव्हर्सिटी राऊंड टेबल
द्वारे प्रदान करण्यात आलेला आहे 1985 साली. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी मानद डॉक्टरेट पदवी ही 1996. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाकडून देखील मानद डॉक्टरेट पदवी 2015 साली आणि डिलीट पदवी अशा महत्त्वाच्या पदव्या त्यांना प्राप्त आहेत, लक्षात ठेवायचं आहे. निधनची तारीख लक्षात ठेवायची आहे. आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं असून राजकारण असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. समाजसेवक म्हणून देखील ते ओळखले जातात आणि शिक्षण महर्षी ही त्यांना उपाधीही प्राप्त आहे. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशाने रोम करारातून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतला आहे? ज्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला. व्हेनेझुएला या देशाने जर आपण पाहिलं तर रोम करार जो आहे तर त्या रोम करारातून बाहेर पडण्याचा निर्णय हा घेतला आहे. व्हेनेझुएला थोडीशी माहिती पाहूया. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे सदस्यत्व संपुष्टात येईल कारण आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयामध्ये भौगोलिक पक्षपात असल्याचा आरोप हा त्या ठिकाणी करण्यात आला आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका देशांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रांना अधिकृत सूचना दिली. 24 जुलै 2026ला अधिकृत सूचना दिलेली आहे. घोषणा करणारी व्यक्ती कोण होती तर परराष्ट्र मंत्री फेलिक्स प्लॅसेन्सिया ही घोषणा करणारी व्यक्ती होती जी परराष्ट्र मंत्री आहे. कायदेशीर आधार जर आपण पाहिला तर रोम कराराचे कलम 127 हे रोम कराराचे कायदेशीर आधार आहे. ICCचे सदस्य नसलेले प्रमुख देश आपण पाहिले तर त्यामध्ये भारत येतं, अमेरिका येतं, चीन येतं, रशिया येतं, इस्रायल येतं, पाकिस्तान, तुर्कस्तान, सौदी अरेबिया हे ICCचे सदस्य नसलेले प्रमुख देश आहेत. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7वा, जुलै 2026 मध्ये पार पडलेल्या बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विजयी कोण झाला आहे? आता ही निवडणूक पुन्हा का घेण्यात आली त्याचं कारण देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. माहिती कव्हर करून घेऊया. नितीन नवीन हे देखील नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे. त्याचं कारण आपण पाहूया. तर बिहारमध्ये अलीकडेच बांकीपूर विधानसभा निवडणूक झालेली आहे. त्यामध्ये प्रशांत किशोर पर्याय प्रशांत किशोर यांनी विजय प्राप्त केलेला आहे. पराभव कोणाचा केलेला आहे तर विजय कुमार सिन्हा यांचा पराभव करत प्रशांत किशोर हे बिहारच्या बांकीपूर विधानसभेचे आता आमदार असणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पराभव केलेला आहे नीरज कुमार सिन्हा यांचा. भाजपचे सुमारे 30 वर्षाचे जे काही गड होते बघा, 30 वर्षाचे गड, तर ते आता ढासळलेले आहे कारण प्रशांत किशोर यांनी आता नीरज कुमार सिन्हा यांना पराभूत करत बिहारच्या बांकीपूर विधानसभाचा जो काही गड आहे तर तो त्यांनी आता नवीन तयार केला आहे. प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 18,953 मतांनी पराभव केला आहे. किती? 18,953. जनसुराज पार्टी या पक्षाचे आहेत प्रशांत किशोर. हे जे काही आहे तर ते जनसुराज पार्टीचं पहिलं विधानसभा जागा असणार आहे. जनसुराज पार्टीची पहिली विधानसभा असणार आहे ही प्रशांत किशोर यांनी जिंकून दिली आहे. बांकीपूर ही पटना शहरातील शहरी विधानसभा जागा आहे. 2025च्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे नितीन नवीन होते बघा, नितीन नवीन, ज्यांनी 98,299 मते घेऊन RJDच्या रेखा कुमार यांना पराभूत केलं होतं. कोणाला? रेखा कुमार यांना पराभूत केलं होतं. परंतु नितीन नवीन हे राज्यसभेवर गेले. कशावर गेले? राज्यसभेवर गेले आणि त्यानंतर ही जागा रिक्त झाली आणि त्या जागेवर आता निवडणूक झाली आणि प्रशांत किशोर यांनी त्या ठिकाणी विजय हा मिळवलेला आहे. राहिला 8वा आणि शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतीय अवयवदान दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर भारतीय अवयवदान दिवस जर आपण पाहिलं तर दरवर्षी 3 ऑगस्टला साजरा केला जातो. 3 ऑगस्टला याची सुरुवातच झाली होती 2010 साली. केव्हा? 2010 साली या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. यावर्षीचा कितवा आहे? 16वा यावर्षीचा असणार आहे. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन NOTTO द्वारे सुरुवात करण्यात आली आहे. 2023 पासून तारीख बदलून 3 ऑगस्ट निश्चित करण्यात आली. तारीख केव्हा बदलली तर 2023 पासून लक्षात ठेवायचं आहे. कारण काय
तर 3 ऑगस्ट 1994 रोजी एम्स नवी दिल्ली येथे भारतातील पहिले यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भारताचे पहिले यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट कोणत्या वर्षी करण्यात आलं होतं? 3 ऑगस्ट 1994 रोजी. कोठे? एम्स नवी दिल्ली या ठिकाणी. शस्त्रक्रिया नेतृत्व कोणी केलं होतं? डॉक्टर पी वेणुगोपाल यांनी केलं होतं. उद्देश काय आहे? अवयवदानाबाबत जनजागृती करणे, गैरसमज दूर करणे आणि नागरिकांना अवयवदानास प्रोत्साहन देणे हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. 2026 हा विशेष उपक्रम जर आपण पाहिला तर जुग जुग जुयो अभियान सुरू करण्यात आलेलं आहे 3 ऑगस्ट 2026 पासून. नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, थोडीशी माहिती पाहूया. NOTTO नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन स्थापना झाली 2014 साली. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत हे येतं. प्रमुख कार्य जर आपण पाहिलं तर अवयव ऊतींचे संकलन, वितरण आणि राष्ट्रीय नोंदणी व्यवस्था राखणे हे त्याचं महत्त्वाचं कार्य आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेतले, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायचा आहे. तसेच आपल्याला टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम चॅनल असेल आणि यूट्यूब चॅनल असेल, या तिन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, फॉलो करून घ्यायचं आहे. आणि आपल्या जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला चॅनलला लाईक देखील करायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.